जय शिवराय, शुभ सकाळ सगळ्यांना। आज आपण राजमाची या गडावर आलेलो आहे आणि गड कसा आहे काय ते बघूया। आपल्याला वाटेत जातानीच एक मारुतीचं मंदिर लागलंय, शिवकालीनच आहे। बघूया मंदिर कसं आहे। पार्किंगची सोय चांगली आहे। तुम्ही 4 व्हीलर पण लावू शकता, 2 व्हीलर पण अशा पद्धतीने लावू शकता। पण जास्त पुढेही लावू नका 2 व्हीलर, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, वरतून काय येईल काय सांगता नाही येणार, त्यामुळे रस्त्याच्याच बाजूला लावा। आणि इथे एक गड आहे, बघू शकता तुम्ही। हा एक गड आहे आणि या बाजूला एक गड आहे। हा राजमाची आहे आणि इथून मार्ग आहे जायला। या इथून असं आपण जायचं आहे इथून। बघूया कसं आहे काय सफर, चला। शॉर्टकट मार्गाने आम्ही आलोय वरती, पायऱ्या लागल्या डायरेक्ट आम्हाला। दहा मिनिटाचा ट्रेक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पायऱ्या लागतात। आणि डाव्या हाताला एक मंदिर आहे। मंदिर जाऊन यायचं का? अंदाजी 50 पायऱ्यावर चढल्यानंतर आहे ना, खडबडी रस्ता लागतो आपल्याला। तर सध्या ऊन नाही आहे, गरम होते, पण बहुतेक इथं काल पाऊस पडलेला दिसतोय, त्याच्यामुळे सगळं दोन रस्ते द्यायला बघ ना, इकडून पण एक रस्ता आणि इथून पण एक रस्ता, असा रे असं येते। आणि गडावर जास्त करून गर्दी, कारण की लोणावळ्याच्या साईडला गड आहे ना, त्याच्यामुळं सगळी पर्यटक
यात आहे तिथं. काय काय साप आहे काय? ओय, ओय, ओय. आटे आटे येऊ कसा? छोटे छोटे खेकडे बघा. इथे काय आहे? चला आता येऊ शेट. आलोय खरं आपण, उतरायचं कसं? काय नाही, उडी मारायची. धर. चला जाऊ. आपण आता मेन दरवाजापाशी पोचलेलो आहे. ही आहे ती वाट इकडनं अशी. इथनं आपण आलोय. इथनं सुरुवात आहे खरी गाड्यावर यायची. चला जाऊया आता. पायऱ्यांपासनं गाडाकडे वरती यायला मेन दरवाजापाशी ही अशी सुरुवात आहे. हार्डली आपल्याला एक 15 मिनटं लागतात. सगळं पडलेल्या अवस्थेत आहे आत्ता, तुम्ही बघू शकता. हे सगळे त्या काळातले अवशेष. खोली होती वाटतं. खोली नसेल. हा खोली. खोली होती. हां, ही अशी वाट आहे. हे बाली किल्ल्याकडे जातं ना इथनं. हा, इथून बाली किल्ल्याकडे. एकाच गडाला 2 माले किल्ले. हा का? तो शेजारचा पण ह्याच गडात मोडला जातो. शेजारचा गट का? हा, इकडून बघ कसं दिसतं. पूर्ण बुलबुलाई आहे. बुलबुले तर आहेच, पण सगळं पडलेल्या अवस्थेत आहे सगळंच. म्हणजे बघा. हा ना. पण ते नाव काय? इकडं गाव आहे खरं तर. राजमाची. कुठं? ते राजमाची गाव आहे. ते का? त्या गाव म्हणजे गडावरून त्या गावाला नाव पडलेलं. अच्छा. आम्ही गाड्या इथं लावलेत, इथं खाली. पण खरं पार्किंग तिकडं आहे त्या गावात. छोटंसं गाव आहे ते. आणि तिकडनं अशी पायवाट आहे. शॉर्टकट मारला आम्ही. आम्ही शॉर्टकट मारलं. हे शॉर्टकट आहे इथं. इथनं डायरेक्ट तिथं. एकाच ठिकाणी 2 गड बघायला मिळतात. रायरेश्वर सारखं थोडक्यात. परत लोहगड आणि विसापूर. विसापूर इकडंच आहेत ते पण. पलीकडे म्हणजे ह्याच्या तिकडे आहे. बाले किल्ल्यावर दिसतात लोहगड आणि विसापूर. डाक बहिरी पण आहे ना. डाग बहिरीचा मार्ग दिसतो. हो, शॉर्टकट नका मारू. बस कुठंतरी हरवताल. आणि कठीण वाटे शॉर्टकट मारल्यावर.
अरे हा एवढी एवढी मोठी पाहरे. बघू खतरनाक जड आहे. पाणी टाका पाहिला मिळतं बघा आपल्याला. वरती आल्या आल्या एक सोडून 2 टाके. एक भरलं, ते भरल्यानंतर त्याचं पाणी ह्या टाकीत येतं आणि इथूनच बाहेर पडतं. अशा पद्धतीने हे टाक आहे. पूर्ण कातळ खोदून काढलेलं टाक आहे. असेच शेजारी 2 टाके आहेत. पावसामुळे बऱ्यापैकी हे भरलंय. झरा पण लागलाय छोटासा एक. हे पण कातळात खोदून काढलेलं आहे. काय शोधतोय तू? खेकडे भरपूरच येतं. मासे छोटे छोटे काय म्हणते ना, गप्पी मासे. काय माहित. गप्पी मासे असतात का? चला निसर्ग दाखवतो तुम्हाला. गडावरून दिसणार. बालेकल्लीच्या दिशेने निघूया आपण. चले. रस्ता चांगला आहे. वाट चांगली आहे बऱ्यापैकी. पायऱ्या वगैरे आहेत पण बरंचसं पडलेला भाग आहे. पुढं आल्यानंतर आपल्याला आहे ना कातळावर खोदलेल्या खोल्या दिसतात. खोल्या बघूया आपण. ओके. लाव काहीच दिसत नाही. तूच दिसतोय फक्त. वाघ बी दिसतोय. खूप मोठी खोली. अंधारात काहीच दिसत नसेल. तू बॅटरी नाही आणली का? ती पॉवर बँक आणली. त्याला लाईट आहे ती लाव. ही पहिली खोली. दुसरी खोली. मोठं 3 खोल्या पाहिल्या आपण कातळात खोदलेल्या. आता बाले किल्ल्यावर. किशन राडू. ट्रेन चालली. ट्रेन हा दिसणार. भरपूर गर्दी आहे ड्रायव्हर असल्यामुळं. लोणावळ्याची पर्यटक आले सगळे.
पावसाळ्यात जर मित्रांनो येत असाल तर काळजीपूर्वक या, रस्ता खराब आहे खूपच. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि जे 4 व्हीलर घेऊन आणणार आहेत त्यांनी तर अजिबात येऊ नका. चल, संपला माणूस आमचा. आत्ताच वाट्या दुखायला लागल्यात. अजून लग्न व्हायचंय. कसं व्हायचंय या मावळ्यांचं? पोचलो पण बारीक. चोर दरवाजा वाटतं. हा चोर दरवाजा दिसतो. खतरनाक वाटे, खतरनाक. थंड गार जाणवते एकदम. पाय जर चुकीचा पडला कार्यक्रम येतो. बाबू आयो, गणपती बाप्पा. आयुष्या खूप मोठे मोठ्या पायऱ्या आहेत राव. या सॉरी, चोर दरवाजा नाही ॲक्च्युली. काय इथे निघतो. पूर्ण भुलभुलाई आहे. त्या रस्त्याने आलं गुरुदाच्या खालनं निघतो आपण. परत इथून बाहेर पडायचं.
कशी आहे बुलबुलैया? तटबंदीच्या वरतून चालत आलं ना, परत एक मोठी टाकी दिसते आपल्याला, कातळात खोदलेली. बघा केवढी मोठी टाकी. अथर्व दादा पळाली पुढं. आता निघालोय घरी. गड कसा वाटतोय कसा नाही ते सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा. जय शिवराय. जय शिवराय.